वारी ही शिस्तबद्ध नक्कीच आहे। वर्षानुवर्ष वारी चालत येते, परंतु वारीतील शिस्तबद्ध आणि वारीतील जी वारकरी आहेत अतिशय काटेकोरपणे नियम पाळतात आणि ह्याच कारणामुळे वारी अतिशय शिस्तबद्ध मानली जाते। परंतु आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा वेगळाच आहे। सोशल मीडियावरती वारीतील अनेक व्हायरल व्हिडिओ होत असतात। हे व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोक कौतुक करतात। तर आजचा व्हिडिओ नक्की काय आहे तो पाहूया। तुम्ही गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हाला संताप सुद्धा येईल आणि अनेक जणांना कदाचित हा जो पॉइंट आहे तो कळणं जरा मुश्किल आहे आणि त्याचबरोबर ज्या लोकांना हा पॉइंट कळेल ते लोक नक्कीच पॉझिटिव्ह कमेंट्स करतील। त्या अगोदर हा व्हिडिओ पहा। महिला पोलीस कर्मचारी जी आहे, इथं कॅप्शनमध्ये असं लिहिलेलं आहे की कर्तव्यातून वेळ काढून माऊलींची सेवा करताना म्हणजे ज्या त्या चपात्या आहेत त्या भासताना ही महिला पोलीस आपल्याला दिसत आहे। सोशल मीडियावरती प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला। जवळपास 13 बिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहायला गेला। अनेक लोकांनी भरभरून कौतुकसुद्धा केलेलं आहे। आता अगदी मनापासून सांगायचं की खरंच आपण देवाची पूजा भक्ती अर्चना करतो का? आता यामध्ये मग या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संदर्भ म्हणजे या महिला पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगू नका। तर आपण सर्व इवन मी सुद्धा यामध्ये सामील असं समजून तुम्ही नक्की सांगायचं की आपण जी आहे आपली जी आहे भक्ती खरोखरच आपण देवाला अगदी अंतर्करणाने मानतो का किंवा त्याची पूजा करतो का? कारण त्याचा एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो। अनेक लोक जी आहेत की देवाला जातात ठीक आहे, परंतु देवाला गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की कोणाचे स्टेटस तुम्ही पाहिले असतील तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे की ते समजा उदाहरणार्थ महादेवाच्या पिंडीला पाया पडत आहेत आणि हात जोडून ते गुडघ्यावर टेकलेले आहेत आणि त्यांचा फोटो तुम्ही पाहिला असेल। मग त्यामागचा तुम्ही विचार कधी केला आहे का की तो व्यक्ती फोटो काढण्या अगोदर काय म्हणला असेल की मी असा इथं गुडघे टेकतो, मी फक्त हात जोडतो आणि तू माझा फोटो काढ, असं तुम्ही कधी विचार केला आहे का? आणि खरोखरच तुम्हाला हे योग्य वाटतं का ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा। आता यातील एक दुसरा पॉईंट सुद्धा सांगतो की माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी पाहिलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो। जेव्हा वारीत मोठमोठ्या गाड्या घेऊन येणे आणि ती चक्कीचे किंवा खाऊचे पाकिट वाटणे आणि नुसताच मेकअप करून येणे आणि त्या ज्या महिला आहेत चपात्या करत आहेत आणि त्यांच्यामध्ये जाऊन असा त्यांचा गोंधळ घालणे किंवा त्यांची जी भक्ती आहे ती भक्तीची त्या भक्तीचा विस्काटा करणे हे तुम्हाला योग्य वाटतं का? तर नो डाऊट वारीमध्ये असे काही वारकरी आहेत की अक्षरशः मला कधी कधी वाटतं की फक्त त्यांनाच जो आहे विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणजे विठ्ठल पाहावं। कारण की असे काही वारकरी आहेत इवन मला सुद्धा वाटतं की मला जरी विठ्ठल नाही दिसला तरी चालेल, परंतु त्या वारकऱ्यांना तो विठ्ठल दिसला पाहिजे असे काही वारकरी वारीमध्ये सामील असतात। तर तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। गुन्हेगार XYZ या चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।